हॅलो बॉस, काय झालं? हॅलो. केदार, कुठेस तू? मी इकडे आपल्या रूम मध्ये झोपून आहे. अच्छा, हो का? सॉरी सॉरी सॉरी, मला तुझी झोप नव्हती मोडायची. सॉरी. नाही, काय झालं? काही अर्जंट काम होतं का? अर्जंट असं नाही, मला असं वाटलं की तू इकडे आला होतास की काय, म्हणून मी फोन करून बघितलं. कुठे? इकडे म्हणजे रे इथे बेलसरींकडे, पण कदाचित मला भास झाला असेल. सॉरी सॉरी, मला खरंच तुझी झोप नव्हती मोडायची. मी ठेवते. हा, काय बॉस, तुला माझे भास व्हायला लागले? नवऱ्याला खूप मिस करते वाटतं. हो, खूप मिस करते मी माझ्या नवऱ्याला. काय तो सतत आजूबाजूला असण्याची सवय झाली आहे ना मला. आता ती सवय मोडायला वेळ लागेल, हो की नाही? कधीच सुटायला नाही पाहिजे. काही म्हणालास का? सवय सवय सुटायला वेळ लागेल ना. हा, बरोबर आहे. पण केदार, ह्या सगळ्या आधी आपल्याला आपल्या घरच्यांच्या मनात आपल्या लग्नाचा जो विचार आलाय ना, तो काढून टाकायचा आहे. आणि त्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. हो हो, माहितीये मला. जगात पहिल्यांदा कोणत्या मुलीने लग्नाला होकार देण्यासाठी अशी अट घातली असेल? काय तर म्हणे, गोल चपात्या करून दाखव. अरे मग काय करायला हवं होतं? इकडे सगळेजण हट्टालाच पेटले होते. अगं, म्हणून हे असं? कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना. काहीही झालं, कितीही केलं तरी तुझ्याच्यानं गोल पोळी होणार नाहीये, म्हणून मी ही अट घातली. केदार, मला माहितीये माझ्यामुळे ऑलरेडी तुझी या सगळ्यामध्ये खूप हेळसांड होतीये. म्हणजे आपलं हे खोटं नातं समोरच्याला पटवून देण्यासाठी तुझी खूप ओढाताण होतीये, मला माहितीये. आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुला लग्न करायला सांगून मला तुला आणखीन इमोशनली त्रास नाही द्यायचाय, म्हणून मी ही अट घातली. काहीही झालं तरी आपल्याला हे लग्न नाही करता येणार आहे, हे आपल्याला टाळावंच लागणार आहे. आणि समजा चुकून चुकून हा, जर माझ्या हातून उद्या चपाती गोल झाली तर?